आहेत की बघ बाबा तुला A:B:C ची व्हॅल्यू काढायची असते, तर कधी तुला A:B:C:D ची व्हॅल्यू काढायची असते. बरोबर आहे. काही ठिकाणी प्रश्न असा पण दिसतो A:C बरोबर काय, A:C बरोबर काय, तर कधी कधी प्रश्न विचारतात A:D बरोबर काय, हेही विचारलं जातं. बरोबर. मग हे प्रश्न कसे बनतात, तर प्रश्न असे बनतात A:B बरोबर 3:5 स्वल्पविराम, B:C बरोबर 9:2 स्वल्पविराम. तर A:B:C बरोबर काय असा प्रश्न विचारतात. मग वर्सेस इथे प्रश्न कसा विचारतात, A:B बरोबर 1:2 है ना, येस. B:C बरोबर 3:4 काही असू द्या अंक, आणि C:D बरोबर 9:3 असे अंक विचारतात, असे अंक विचारतात. बरोबर. मग अशा वेळी जर गणित सोडवायचं असेल तर तुम्हाला तिघांचं देऊ द्या, चौघांचं देऊ द्या, तुम्हाला एकच गोष्ट पाळायची आहे, ती म्हणजे काय, बघा A दिला, B दिला, B दिला, C दिला, C दिला, D दिला, काय लोड घ्यायचा नाही, फक्त एकच काळजी घ्यायची, जी लेटर सेम आहेत. आता हे B आणि C आहे, जर A आणि B असा आहे तर त्याच्या खाली BC न लिहिता Bच्या खाली C लिहायचा, Bच्या खाली B घ्यायचा. ओके. आता C आणि D आहे तर असा CDच्या खाली न लिहिता Cच्या खाली C लिहायचा. म्हणजे आम्ही जे हे लिहितोय ते कसं लिहितोय, A:B लिहिलं, B:C लिहिलं, C:D लिहिलं. बरोबर. मग आता जागा कोणत्या व्हॅकंट राहिल्या, जागा आता व्हॅकंट राहिल्या ह्या. अरे बापरे, म्हणजे काय, ही एक जागा व्हॅकंट राहिली, ही एक जागा व्हॅकंट राहिली, ही जागा व्हॅकंट, ही जागा रिकामी, ही जागा रिकामी, ही जागा रिकामी, ही जागा रिकामी. मग काय करायचं, मग काहीच नाही करायचं, एक सिंपल साधा मुद्दा, हा जर B इथे असेल तर Bच्या कडेला ज्या पण जागा आहेत त्या फक्त Bनीच भरायच्या. ओके सर, कळलं आम्हाला. सर B इकडं, C इकडं आहे तर इकडे जा कुणी भरायची मित्रा, C न भरायची. सर इकडं C राहिला आहे, बरोबर, मग इकडच्या सगळ्या जागा कुणी भरायच्या, आपल्या C न भरायच्या. ओके सर, इथे एकच जागा रिकामी आहे हो, एक काम कर ना, B नी भर. ओके, याचा अर्थ इथं A गुणिले B गुणिले C ची जी व्हॅल्यू येईल, ABC ची जी व्हॅल्यू आहे तिचं उत्तर काय असेल, A म्हणून गणली जाईल. मग सर इथला B, इथला B, इथला C ह्यांचा जो गुणाकार येईल त्यांची व्हॅल्यू काय गणली जाईल सर, B गणली जाईल. येस सर, इथे B आहे इंटू सर C आहे इंटू C आहे, ह्यांची व्हॅल्यू काय गणली जाईल, C गणली जाईल. इथे B आहे, C आहे, D आहे, ह्यांची व्हॅल्यू काय गणली जाईल, D गणली जाईल. येस. मग ह्या आधारावर मला हे सोडवता येईल का, लेट सी, मला सोडवता आलं पाहिजे. मग पहिलं गणित काय आहे, 1:2, दुसरं काय आहे 3:4, नंतर काय आहे 9:3. ओके सर, तुम्ही मला एक गोष्ट सांगितलीत, काय गोष्ट सांगितलीत, 1:2 तू घेतलंस तर नीट घे. बरोबर. आता दोन व्हॅल्यू Bची आहे, Bची व्हॅल्यू 3 आहे, मग कशाच्या खाली काय आलं पाहिजे, Bच्या खाली B आलं पाहिजे. 2च्या खाली किती यायला हवे, 3 यायला हवे. ओके सर, मी केलं. सर 9:3 मध्ये पहिला C आहे, C कुठं आहे सर माझा, C शेवटी आहे, मग C तुला इथं लिहायला पाहिजे. येस. म्हणजे आपलं जे गणित आहे ते हे अशा प्रकारचं गणित दिसणार आहे. बरोबर. मग सर काय राहिलं हो, राहिलं काय बघ, एक काम कर, हे दोन, हे दोन, हे दोन, ठीक आहे ना. येस. मग आता तुला करायला लागेल काय, इकडची व्हॅकंट जागा 2ला दे, इकडची 2ला दे, इकडची व्हॅकंट जागा 4ला दे, इकडची 3ला दे. बरोबर आहे. इकडची 9ला दे, इकडची 9ला दे. बरोबर आहे. येस. मग 3×9 27 ही कुणाची व्हॅल्यू झाली सर, A ची झाली. ओके. 9×3 27, 27 1 27, 27 54 ही कुणाची व्हॅल्यू झाली सर, B ची व्हॅल्यू झाली. ओके सर. 2×4 8, 8×9 किती सर 72 ही कुणाची व्हॅल्यू झाली सर, C ची व्हॅल्यू झाली. 2×8 24 ही कुणाची व्हॅल्यू झाली सर, A B C D च्या व्हॅल्यू झाल्या. कुणाची व्हॅल्यू झाली ही, A:B:C:D. मग सर जर आम्हाला
मग सर जर आम्हाला A:B दिलं आहे, B:C दिलं आहे, C:D दिलं आहे, तर ह्यांच्यावरून मला A:B:C:D काढणं शक्य आहे का? तर येस. हो, येस. क्लिअर. आता इकडं बघा सर, ह्या ठिकाणी A:B दिलं आहे, B:C दिलं आहे आणि आम्हाला म्हणतात A:B:C काढा. काढतो आम्ही. बघा कसं करायचं. चलो ठीक आहे. हे तर सगळं होत राहील. ठीक आहे. बघा आता आपण इथंच करू फटकन फास्ट. बघा इथं 3:5 दिलं आहे. ओके सर. 9:2 दिलं आहे. ओके सर. पण गंमत काय आहे, 3 आणि 5 A आणि B कोण आहे? 5 आहे. इकडं B आणि C 9:2. 5च्या खाली 9 येणं बंधनकारक आहे का? कारण नियमच असा आहे, गुणोत्तर प्रमाणामध्ये Bच्या खाली B ठेवणं, Cच्या खाली C ठेवणं. इथं B डेटा डबल आहे. मग काय करू सर? सर मी याला हलवतो, साईडला घेतो. सर Aच्या खाली B, Bच्या खाली C घेतला. चालेल का हो सर? अरे बाळा चालेल ना, काही अडचण नाही है ना. ओके. बघा आता मग आता राहिली कोण जागा? ही व्हॅकंट. अजून कोण राहिली? ही व्हॅकंट. चलो आम्हाला काय व्हॅकंटवर काम करायला आम्हाला आवडतं. ओके. इथं राहिले 5 दिले, इथं राहिले 9 दिले. 9 त्रिक 27, 9 45, 2 10. दॅट्स इट. क्लिअर. मग मला बेसिकली ABC काढता आले का? सर मला ABCD काढता आले का? येस. हे तर सिम्पल आहे. ओके. चल पुढे जरा. गुणोत्तर तुला काढता आलं. सर मला सांगा, हे बघा सर मला सांगा X:Y. AB नाही, X:Y घेऊया आपण. X:Y बरोबर 2:3 आहे. बरोबर. A:B बरोबर 5:8 आहे असं समजा गणित आहे. तर 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 मित्रांनो तर 2x - 3y अपॉन 3x अधिक 2y बरोबर किती असा प्रश्न असतो. इकडे है ना, इकडे 4a अधिक 2b अपॉन 2a वजा 4b बरोबर काय? तर अशा वेळी बघा, खरं तर याच्यामध्ये ना वेगळं सायंटिफिक आहे, मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे की ह्यांची व्हॅल्यू काय घ्यायची. बरोबर आहे. पण त्यात आपल्याला पडायचं नाही. आपण एक्झाम करतोय अभ्यास, तर एक्झाम करूया. बरोबर. मला मोठेपणा करायचं नाही, तुम्हाला पण मोठेपणा नको आहे. ठीक आहे. फक्त आम्हाला मार्क द्या, बाजूला व्हा. सिम्पलचा मुद्दा ठेवा. मग एक्सची व्हॅल्यू तुम्ही 2 पकडायला जाल, वायची व्हॅल्यू तुम्ही वाय पकडाल. मग एक्सच्या ठिकाणी तुम्ही 2 टाकून द्यायचे, वायच्या ठिकाणी तुम्ही 5 टाकून द्यायचे. एक्सच्या ठिकाणी 2 टाकायचे, वायच्या ठिकाणी 5 टाकायचे आणि व्हॅल्यू काढून टाकायची. एच्या ठिकाणी तुम्ही 5 द्यायचे, बीच्या ठिकाणी तुम्ही 8 द्यायचे. एच्या ठिकाणी 5, बीच्या ठिकाणी 8 द्यायचे. बरोबर. एच्या ठिकाणी 5 द्यायचे. मग काय होईल सर? 2 दुणे 4 है ना, वजा 3 × 15. ओके. 3 × 15 अपॉन 3 दुणे 6 अधिक 2 × 10. हे सोडवा, तुमचं आन्सर येईल. वॉटेवर जे पण असेल. 4 × 20 अधिक 2 × 16 अपॉन 2 × 10 वजा 4 × 32, 10 वजा 32. हे सोडवा, तुमचं आन्सर असेल. जर तुम्हाला अशी गणित दिसली तर ती ह्याच प्रकारे सोडवायची आहेत. म्हणजे येस, पुढे जायचं आहे आपण. तर बघा, हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, गणितं तुम्हाला सुटतात है ना. तर गुणोत्तर प्रमाणामध्ये बेसिकली परीक्षा जी गणितं येतात ती वयाला पकडून येतात आणि वयासोबत जर गणितं नाही आली तर ती अशी दिसतात. आणि याच्यासाठी तुम्हाला फॅक्ट, सूत्र, परफेक्शन हीच गोष्ट इम्पॉर्टंट राहते. हे तुम्ही गणितं काढून सोडू शकता, पण त्याला फार वेळ जातो, जो त्यांना आपला ट्रॅप लावायचा आहे. ओके. मग गणित बघा काय आहे. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्यांच्या परिघांचे व क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती येईल? बरोबर. मग अशा वेळी तुम्हाला मी एक सांगेन, 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर, वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर है ना. ओके. काय दिलं आहे? 2:3 दिलं आहे. ह्यावरून ते म्हणतात त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती येईल आणि परिघाचं गुणोत्तर किती येईल. तर असं लक्षात ठेवा, जेव्हा त्रिज्यांचं गुणोत्तर देतात आणि क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारतात तेव्हा त्याच्यात निश्चितपणानं काय होत असतो? वर्ग होत असतो. आणि ज्यावेळी त्रिज्या देतात आणि परिघ विचारतात
त्यावेळी नो चेंज म्हणा, त्याला काय म्हणा, कोणताही चेंज होत नाही. इट मीन्स त्रिज्या जर 2/3 असतील तर परीघ पण सर माझा किती असेल 2/3. सर त्रिज्या 2/3 असतील तर क्षेत्रफळ माझं वर्ग होतं, मग 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, म्हणजे माझं आन्सर काय निघालं 4/9 आणि 2/3. या ठिकाणी मला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी दिसत आहे. बरोबर आहे. येस. चला जाऊया आपण पुढे. पुढचा प्रश्न पण सेमच दिला आहे त्यांनी, पण थोडे शब्द बदललेले आहेत. त्यांच्या परिघांचे पहिले विचारले, मग त्यांनी क्षेत्रफळांचं विचारलंय. डोळे उघडे ठेवून गणित सोडवत जायला पाहिजे. त्रिज्या दिल्यात त्यांनी 8 11. ह्यावरून ते काय म्हणतात, ह्यावरून ते म्हणतात एकदा परिघ काढा आणि एकदा काय म्हणतात तो सर एकदा काय म्हणतात तो ते क्षेत्रफळ काढा. आपण काय शिकलोय, त्रिज्या जर 8 11 असतील तर परीघ देखील इट रिमेन्स कॉन्स्टंट, इज नेवर बी चेंज. आणि क्षेत्रफळ कसं असेल, 8 असेल तर 8चा वर्ग 64, 11चा वर्ग 121. सो आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसतंय. बरं का PYQ सर एवढं सोपं असेल तर PYQ का घेतले बाळा, आम्ही MPSC वाले आहोत, आम्ही फास्टर फेणे आहोत, आम्हाला ह्या फॅक्च्युअलकडे बघण्याचा अवधी नाही. मग आमची MPSC जनता काय करते, आमची MPSC जनता नुसती काय करत असते, जे 15 प्रश्न आले सोपे त्यांच्याकडे बघत नाही, गेल्या वर्षी एक प्रश्न अवघड आला वर्षभर त्याच्याच पाठी बघत असते. बरोबर, असं आपण नाही करायचं. बघा मी काय म्हणतो, मी नेहमी सांगतो, ग्लास आहे, ग्लासामध्ये किंवा एक व्हाईट बोर्ड आहे, व्हाईट बोर्डवर एक काळा डाग आहे. मग त्या व्हाईट बोर्डच्या चांगल्या व्हाईटकडे बघायचं का त्या काळ्या डागकडे बघून म्हणायचं नाही ना हे जरा काळा आहे, ते तुम्ही ठरवा. सो पेसिमिस्ट और ऑप्टिमिस्ट दोन्ही पण ऑप्शन आहेत, तुम्ही जे बनायचं ते बना. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की गणित सोडवताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा ज्ञान नॉलेज असलं पाहिजे. ओके. आता बघा सेम प्रश्न अजून तुम्हाला पुढे विचारलेला आहे, चौरसांच्या बाजूंचं गुणोत्तर. भाऊ जसं तुम्ही वर्तुळांच्या त्रिज्येचं केलं तोच नियम इथं लागू पडतो. जर तुम्हाला चौरसाची बाजू दिली आणि जर तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं तर यांच्यामध्ये सुद्धा देखील काय झालेलं असतो, फक्त आणि फक्त वर्ग झालेला असतो. सो 5चा वर्ग किती येतो सर 25, 2चा वर्ग किती येतो सर 4. सो पर्याय क्रमांक किती आला 2. बाकी तू डोक्याला काय तापच घ्यायचा नाही. आत्ता मगाशी मी एक म्हणलं होतं, दोन घटकांचं एकमेकाशी गुणोत्तर विचारतात. गुणोत्तर म्हणजे 2 डॉट, इथे आहेत 15, पण काय आहेत सर मिनिटं, इथं आहेत 2.25 तास, 2 तास. मग तास नॉट इक्वल टू मिनिट, मग तुला एक तर मिनटं काय लागतील तास काय लागतील. मी गरीब आहे, मला मिनटं आवडतील. सो 15 मिनटं इथं ठेव ॲज इट इज. मग आता 2.25 तास म्हणजे किती, 1 तास आणि पाऊण तास, 1 तास आणि किती पाऊण तास. मग एका तासाची किती मिनटं सर 60 मिनटं. पाऊण तासाची किती मिनटं सर 45 मिनटं. मग काय म्हणायचं सर 105 मिनटं. सर काय म्हणायचं 105 मिनटं. मग तुला असं विचारलं 105 मिनटं आणि 15 मिनटं यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर तू 15ने भागत नको बसू. तुला पाडापाठ आहे की नाही राजा. तुझं उत्तर काय असेल 15 7 105 आणि 15 1 15. सो आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 7 तास 1. येस क्लिअर. चला ABCD अनुक्रमे 5 2 4 3 असे विभागायचे आहेत. बरोबर, 5 2 4 3 याप्रमाणे विभागायचे आहेत. ओके. वरती कोण आहेत हे, हा A आहे, हा B आहे आणि कोण आहे सर C आहे आणि D आहे. ठीक आहे, आम्ही विभागले. टोटल पैसे आम्ही किती विभागले, 2 4 6, 6 5 11, 12 13 14. एकूण किती विभागले आम्ही 14 विभागले. हरकत नाही आहे. तर ते काय म्हणतात, Cला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. C आता हा मला सांगा 4 3 ह्या संख्या आहेत की गुणोत्तर, काय आहेत संख्या ती गुणोत्तर आहे. काय आहे गुणोत्तर. मग 4 3 हे जर गुणोत्तर असेल तर संख्या काय असतील 4x आणि 3x. काय असतील 4x असतील इथं आणि इथं किती असतील 3x. ह्यातला फरक विचारलाय, जास्त मिळाले. मी 5 रुपये कमवले, ह्याने 6 रुपये कमवले, तर मला आणि ह्याला फरक कितीचा मिळाला 1चा. बरोबर आहे. मग 4x वजा 3x ह्याचा फरक किती सांगतात ते 1000 रुपये. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती निघते 1000. मग जर x 1000 असेल तर त्यांनी काय विचारले बीचा वाटा किती. बीचा वाटा किती असेल
2x, एक्सची व्हॅल्यू 1000, 1000 इंटू 2 रुपये, 2000 ओनली. बरोबर आहे का? सिम्पलचा पॉईंट आहे. तुम्हाला अशी जी गणितं आहेत ना ती वयाच्या संदर्भात ही तुम्हाला त्या वय टॉपिकमध्ये सांगितलेली आहे. ती तुम्ही तो टॉपिक बघा म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. आपण उगीच एकाच टॉपिकमध्ये सगळी करून बसलेलो नाही तर. ठीक आहे. येस. बघा, एका शाळेतली मुले व मुली यांचे गुणोत्तर. मी तुम्हाला पहिल्याच गणितात दिलं होतं की मुलं मुली कशी मांडायची. 4-5 मांडलं, ह्या संख्यात ती गुणोत्तर आहे. गुणोत्तर आहे. मग संख्या काय असतील? संख्या असेल 4x, हे संख्या किती असेल? 5x. तर मुलींची संख्या किती म्हणतात ते? 76. किती म्हणतात? 76. 4 ला कुणी गुणल्यावर 76 येतं? तर जो बावड असशील तर तुला येणार नाही. पण मी सांगितलं काय? गरीब बनायचं. गरीब बनायचं. गरिबीचा पहिला दिवस पाडेपाठ करणे. गरिबीचा पहिला दिवस काय? पाडेपाठ करणे. मग गरिबीमध्ये पाडेपाठ करताना किती चोक? 76. 15 चोक 60, 20 चोक 80, 19 चोक किती? 76. मग सिम्पल. किती लागलं रिलेशन तुझं? 19चं लागलं. 19 चोक 76, 19 पाचा 95. 19 पाचा काय? 95. तर मुले किती? सावध हो, त्याने इथं विचारलंय मुले किती. आता आम्हा डोक्याला सेट आहे. मुले मुली गुणोत्तर, मुलींची संख्या 76, मुले किती? आम्ही लगेच मुले सांगणार. बरोबर? ओके, हे तुमचं उत्तर बरोबर येईल 95. बट माझ्यासारखा जर टीचर असेल तर म्हणेल, ए भाऊ, एका शाळेतील मुले मुली यांचे गुणोत्तर 4-5 आहे ना, मुलींची संख्या 76 आहे, तर एकूण मुलं किती सांग. मग मी लगेच घाई बसणार, मला येतं आहे गणित. 1976, 19 5 95, 95. बरोबर? मग तू चुकलास. तुझं खरं उत्तर काय असेल? 76 अधिक 95. काय असेल? आता तसा हा प्रश्न नव्हे. 9 6 6 5 15, चला 1, 10 7 17, 171. हे त्याचा फायनल आन्सर असेल. लक्षात ठेव. ह्या चुका तुमच्याकडनं होता कामा नाहीत त्या ठिकाणी. बघा, सेम परत प्रश्न आला. 2.5 मिनटं. 2.5 मिनिट्स. 2.5 मिनिट्स इज टू 1.5 तास. 1.5 आवर. बरोबर? मिनटं अवर मॅच होतील का? नाही होत दादा, मिनटामध्ये होईल. ओके, मग 2 मिनटं म्हणजे किती सेकंद? सेकंदात जाऊया आपण. चल छोटं बनवूया. 2 सेकंदाची 120 सेकंद, 2 मिनिटांची, आणि 5ची उरलेली वरती 30 म्हणजे 150 सेकंद. ओके, चल पुढे. एका तासाची किती? 3600. अर्ध्याची किती? 1800. टोटल किती झाली? 5400 सेकंद. मग सेकंदला सेकंद कॅन्सल, शून्याला शून्य कॅन्सल, 15 एके 15, 15 त्रिक 45. बरोबर? उरले किती? 9, 15 संग 90. उत्तर किती आलं? एकास 36. किती सोपं आहे बघ, है ना? चल पुढे जाऊया आपण. ABC या तिघांच्या वाट्याला 5000, 2 3 5 या प्रमाणात वाटले, तर या Cच्या वाट्याला किती रुपये येतात? अच्छा, असं आहे गणित. ओके, बढिया बढिया. नीट त्या स्पेस टाकल्यामुळे वाचताच नाही आलं. बघा, ठीक आहे. ओके, नेक्स्ट गणित बघा. गणित असं आहे. रुपये 5000 कसे वाटायचेत? ABCला वाटायचेत. ओके, आम्ही वाटतो. वाटायचं काम आम्ही चांगलं करू. कसं वाटणार तुम्ही? 2 3 5. तुम्ही वय टॉपिक बघून घ्या, तुम्हाला कळेल. 2 3 5 किती झाले सर? 10 भाग झाले. भागायचे किती तुला? 5000ला. 10 5 50. एक भाग किती निघाला? 500चा. मग गुणोत्तर हे संख्या आहेत का? नाही. 2 5 इंटू 500, 3 इंटू 500, 5 इंटू 500. मग सर हे किती आले हो? 2500. सर हे किती आले हो? 1500. सर हे किती आले हो? 1000. बरोबर आहे का सर? येस. 1 2 3 4 आणि हे 5000. 5000 वाटले. तर Cच्या वाट्याला किती रुपये आले? माझा C कुठे? शेवट आहे. Cच्या वाट्याला किती रुपये आले? 2500 आले. किती आले? 2500. ओके, डन. नेक्स्ट गणित आपण बघूया या ठिकाणी. एका शिक्षकाचं उत्पन्न आणि त्याचा खर्च यांचं गुणोत्तर 11/9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती? बघा, आधी ह्या दोघांचा अर्थ समजून घ्या. बरोबर? मासिक उत्पन्न विचारत आहेत, देताना ते वार्षिक बचत देत आहेत. बरोबर? मग वार्षिक बचत किती आहे त्याची? तर वार्षिक बचत आहे 36,000. बरोबर? मग सर ती बचत मासिकमध्ये कन्वर्ट करायला मला भागिले किती काय लागतील सर? 12. ओके, मग 36,000 भागिले 12 इज इक्वल टू किती आलं सर?
3000. 3000 ही माझी काय झाली, मासिक बचत झाली. काय झाली, मासिक बचत. मग आता वरती बघा, इथं काय दिलं होतं, 11,9 हा उत्पन्न आहे, हे खर्च आहे आणि उत्पन्नातनं खर्च वजा केला तर काय मिळते मला, बचत. ती किती आहे, 2. पण 11, 9, 2 ह्या संख्या आहेत का, नाहीत. मग आपण यांना संख्या घेऊया. ठीक आहे, ओके. मग 11x वजा 9x इज इक्वल टू 2x. मग 2xची व्हॅल्यू किती आली आपली, 2xची व्हॅल्यू बरोबर आली 3000. मग xची व्हॅल्यू किती आली, 1500. ओके. तर आता तुम्ही जाल 1500 उत्तर शोधायला जाल, भेटेल का, नाही भेटणार. मग अशा वेळी काय करायचं, त्यांनी काय विचारलंय की त्या शिक्षकाचं मासिक उत्पन्न किती, मासिक उत्पन्न किती. मग सांगा, x उत्पन्न कुठलं आहे आपलं, 11x. मग 11 इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 1500. बरोबर. मग 11 इंटू 15 किती येईल, 11 5 55, चाले 5, 11 1 11 आणि 5 16 आणि वरती 2 0. सो आन्सर काय आलं, 16,500. पर्याय क्रमांक 4. ओके. हे गणित अशा प्रकारे सुटलं पाहिजे. नीट लक्षात ठेवा, मासिक आणि वार्षिक. ज्यावेळेस मी गणित स्वतः सोडवलं तर मी याच्यातच चुकलेलो होतो, सो तुम्ही पण चुकू शकता.